नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प ठरवेल पैठणीची मानकरी च्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे दीपाली नितेश पाटील. तर नणंदबाई आहेत प्रतिभा तानाजी तुरडे आणि पल्लवी गणेश थोरवे. दोन नणंदबाई आज आव्हान देणार आहेत या वहिनींना. आजच्या भागात काय घडणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. वैदी घ्या उखाणा. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल. नितेश पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी स्पेशल. तुम्ही काय जादू केली जिंकली मला एका क्षणात, पाहताच एक क्षणी दीपाली भरली माझ्या मनात. अरे वा 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 वा, एकदाची जादू पूर्ण झाली हो की नाही. बालपण कुठलं? शिरवली. शिरवली. घरी कोण होतं माहेरी तिकडे? आई बाबा, दोन भाऊ. आणि आपलं बालपण? बालपण इथलेच. किती जण तुम्ही कुटुंब? मी मोठी बहीण प्रतिभा तुरडे, त्यानंतर मी 2 नंबर, 3 नंबर पल्लवी थोरवे आणि 4 नंबर तो छोटा भाऊ निकेश. आणि लग्न कधी जमलं? 27 एप्रिल 2009ला लग्न झालं. पण मग तुम्ही गेले होते तिकडे शिरवलीला? नाही, ॲक्च्युली आमचं लव्ह आणि अरेंज मॅरेज झालं. ते लव्ह आणि अरेंज कसं झालं म्हणजे काय वहिनी कुठे बघितलं आहे ना? मी ना बघितलं, त्यांनी लग्नात बघितलं. कुठल्या लग्नात? त्यांच्या चुलत चुलत बहीण आहे, तिच्या लग्नामध्ये करवली म्हणून आली होती. ह्या करवली म्हणून आल्या. मग तेव्हा मग आवडली, ती जादू झाली, ती जादू मनात भरली. हा. आणि मग काय झालं? आवडली. मग तेव्हा घरात सांगितलं असं आहे. डायरेक्ट सांगितलं? घरात सांगितलं म्हणजे थोडं गाठी भेटी झाल्या. नाही गाठी भेटी त्या कुठे झाल्या? काय झालं वहिनी? थांबा 1 मिनिट. आता बघा आवाज. मला सांगा काय झालं लग्नात? ह्यांनी स्टँडवर प्रपोज केलं मला. एसटी स्टँडवर प्रपोज स्टँडवर केलं. पण मला सांगा त्या लग्नामध्ये त्यांनी तुम्हाला बघितलं तेव्हा तुम्ही त्यांना बघितलं होतं? नाही, ओळखत पण नव्हते. मग जोपर्यंत प्रपोज केलं नाही तुम्ही ओळखत नव्हतं? त्याच्या आधी थोडे दिवस म्हणजे ते घरी येऊन गेलते. कसे काय? त्यांची बहीण ऍक्च्युली आमच्या शिरोलीमध्ये. बरं. मग तुम्ही बहिणीकडे गेला? बहिणीकडे गेलो, त्यानंतर ओळख झाली, मग गाठी भेटी झाल्या. नंतर मग खोपोली स्टँडमध्ये प्रपोज केला. एसटी स्टँडवरती प्रपोज करताना टेन्शन नाही आलं तुम्हाला? टेन्शन नाही आलं, हा. पण बरं वाटलं. म्हणजे फिल्म स्टाईलमध्ये प्रपोज केला. कसं 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 वैरी तुम्ही सांगा कसं प्रपोज केलं फिल्म स्टाईल? त्यांनी म्हणजे कार्ड दिलेलं एक छोटस. हा. मग मला म्हणाले हो असेल तर बघ, नाहीतर मग कार्ड टाक. हा. मग ह्यांनी कार्ड दिलं तुम्हाला आणि सांगितलं की जर हो असेल तर तुझ्याकडे ठेव, नाही असेल तर टाकून दे. मग तुम्ही ते टाकलं नाही का? चांगले वाटले मला. म्हणजे छान, म्हणजे असं त्यांच्या गळ्यात माळ पण आहे आणि व्यसन नाही कसलं. आणि मी त्यांना सांगितलेलं का बाबा माझं ग्रॅज्युएशन झालंय, आई वडील लग्नाच्या ह्याच्यात आहेत. मग ते म्हणले मी घरी सांगतो. मग तुम्ही घरी सांगितलं? घरी म्हणजे सांगितलं म्हणजे बाहेरून थोडं समजलं. मम्मीला काय मान्य नव्हतं. हा, थोडं मान्य नव्हतं. बोललो, नंतर बोललो नाही, बोललो मला काय हेच करायचे. तुम्ही ठरवलं होतं? नंतर तिला पण पडलं का बाबा मुलाची पसंती आहे तर माझी पण पसंती. पण मग त्या दरम्यान तुम्ही सतत भेटत होता ना? सतत म्हणजे कॉलेज स्टँडवरच असायचो आम्ही. स्टँडवर असंच बोलायचं समोर समोर. कुठला स्टँड मला जरा एकदा बघायचं. खोपोली स्टँड. पण मग आजूबाजूला कोणी बघितलं नाही तुम्हाला तुमच्या? नाही, पण आम्ही असं एकदम नॉर्मल असे बोलायचं, मित्रमैत्रिणीसारखं असं. पण कोणाला डाऊट पण नाही आला? तुम्ही कधी शिरवलीला सोडायला नाही गेले? नाही, सोडायला नाही गेलो कधी. मी कधी बोललो हे होतं नाही, बोलतो नको मी एक्सचेंज जाईल कोणी बघितलं तर. पण मला सांगा तुमच्या घरी कळलं तेव्हा काय रिॲक्शन? माझ्या घरी माझे पप्पा होते, त्यांना मी सांगितलं बाबा करायचं. आणि पप्पांना पण आवडलं. म्हणजे ते म्हणतात माळे गळ्यात, व्यसन नाही कसला, व्यवस्थित आहेत. मग ते पण हो बोलले. फक्त तुमच्याकडनं विरोध होता जरा, हो ना? काय सासूबाई कसं वाटतंय आता? आता ठीक वाटतंय. हा. पण ज्या वेळेला मला सांगितलं ना तेव्हा मी बोलले ती मुलगीच नको मला. का हो? कारण मला असं आवडतच नव्हतं ना अगोदर. हो. आपण कुठेतरी जायचं, तेव्हा पोरगी बघायची, ती पसंत करायची, तेव्हा जमलं आपण बोलायचं जमलं म्हणून. बरोबर बरोबर. तेव्हा मी त्याला असा विरोध केला का मला मान्य नाही. तो बोलतो असू दे मम्मी चांगली. हा माझा बारका मुलगा बोलला का मम्मी करशील तर तीच कर. हा. तेव्हा मी हो बोलले. बरं बरं बरं. आणि थोडं मोठ्या बहिणीतून थोडा सपोर्ट भेटला त्यामुळे. हो का? मोठ्या ताईंना माहिती होतं. तिला माहिती होतं. ताई पण स्टँडवर जायच्या तुम्हाला भेटायला? मग तिला थोडं माहिती होतं. त्यांच्या घरी एकदा घेऊन गेलेले मला हो दाखवायला. का? अच्छा. पण तुम्हाला भेटायला कधी त्या घेऊन नाही आले स्टँडवर? हे तिकडे एकटेच? तिकडे मग आईने विरोध केला होता ठाम, हो की नाही? बरोबर आहे. नाहीतर काय, तुम्हाला माहिती होतं स्टँडवर जातात? नाही, अजिबात नाही. पण आता कशी आहे सून? कशी आहे? एक नंबर आहे.
चांगली आता लगेच स्टँड बदलला. ना, आता चांगली. जेव्हा आता आल्यानंतर आता वागणूक बघितली ना मी, हा ते मला एकदम अशी आवडली की लाखात एकच आहे. म्हणजे गृहलक्ष्मीच्या पावलांना आली. हा, हो की नाही? हो. मग तुमच्याशी कधी भांडे वगैरे गेले? नाही, फक्त थोडा नाकावर राग येतो एवढंच आहे. ते नाक्यावर स्टँड आहे ना, हा, त्याच्यामुळे त्यामुळे नाकावर राग येतो. काय हो का नाकावर का राग आहे? म्हणजे असं काय मनासारखं, म्हणजे मी मनासारखं नाही म्हणत, पण चुकीचं असेल ते चुकीचं, म्हणजे असं मग कोण नाही म्हटलं तर मग राग येतो असं जोरात. तुमच्यावर रागावतात का हो कधी? हा मग रागावतात ना. आणि मग तुम्हाला कळतं कसं आज रागावलंय ते? कळतं कसं, मग बोलणारच नाही माझ्याशी. मग पण 24 तासाच्या वरती कधी असं होतच नाही का बोलणार नाही माझ्याशी. नाही नाही, किंवा मी तरी रागवलं तरी म्हणजे फार तर फार 24 तास, त्यानंतर तर बोलावंच लागतं. कुठला स्वभावात बदल केला पाहिजे वहिनींनी? बदल म्हणजे थोडं समजून घेतेच ते, पण थोडासा राग कमी केला पाहिजे, बाकी काय हो. नाही. राग म्हणजे खूप राग येतो, मग हातात काही असलं ते मग फेकून द्यायचं. हातातली वस्तू फेकून देते. हां, मोबाईल फेकून द्यायचा. मोबाईल पण परवाच फेकला. परवाच डिस्प्लेचं काम करून आणलं परत, परवा फेकला, काल आणला बनवून. पोरांचा अभ्यास मोबाईलवरच येतो. कारण ऑनलाईन क्लास बरोबर. मग मग खर्च कोणाला आला? शेवटी आपल्यालाच ना. बरोबर. मग राग कितीवर गेला? नाहीतर काय, फेकायचा कशाला मोबाईल? पहिलं त्यांनी फेकला तिथे. कोणी? नाही म्हणजे मी सावकाश फेकला, मग तिने इथून तिकडे फेकला किचन मध्ये डायरेक्ट. त्याचे 3 तुकडे झाले. काय आहे, काय बरं दिसतं का? शेवटी खर्च कितीला पडला? तो खर्च कोणाला आला? शेवटी तुम्हालाच आला ना. नाहीतर काय. आम्ही मजा बघितली 3 तुकडं. बरं. पण मला आईला विचारायचं, हा मुलगा कधी लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का तुम्हाला? आज शक्यच नाही. मग तर काय माहिती, काय मनातलं कोण सांगू शकत नाही ना. हो, तुम्हाला जराही डाऊट नाही आला? पण आई नंतर डाऊट आला, मी भरपूर त्याला हे केलेला. होय ना. बरं, इतर सगळ्यांना बोलायला सांगणार एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळणार. हां, काय 3 चित्र दाखवणार. ती 3 चित्र जर तुम्ही ओळखली तर या माऊलीला आज सोन्याची नथ मिळणार. बरं, आता बघूया 3ही उत्तरं बरोबर देणार का? मंगळसूत्र. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. दुसरं माणिक पेंड. अभिनंदन. चला, हा आता तिसरं. बांगड्या. काय काय मणी कुठली आहेत? मणी मोती पोवळे बांगड्या. चला, अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. कसा आहे स्वभाव? स्वभाव जरा चिडकाचे, हां, तापट आहे. पटकन राग येतो तुम्हाला? असं नाही, पण काही चुकीचं करत असेल तर मग राग येणारच ना. पण मिस्टरांची इच्छा काय? त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तेच असंच, जरी चुकलं तरी समजून घ्यायला पाहिजे ना. हां, असं राग करून काय फायदा देत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. समजून नाही घेतलं तर परत दुसऱ्या वेळेस मग तिलाच त्रास होणार. हां, त्यामुळे तब्येत पण सुधारत नाही. तब्येत पण सुधारत नाही. त्यामुळे बघा, रागावरचे केवढे प्रॉब्लेम्स आहेत. हां, काय हो, तुमचं कसं काय? माझं ठीक कोण कोण आलंय तुमच्या बरोबर? आहे. माझे मिस्टर आणि मुलगा माझा मोठा. सांगा हो, काय? तोच स्वभाव आहे, रागाचाच. हां, जास्त राग आहे उलट. नाही असं काय. खरं बोललेत. आज एक दिवस तर बोलू द्या ना. तुम्ही किती भावंड? आम्ही 4. कोण कोण? 2 बहिणी आले, ते 2 भाऊ. चौघांनाही राग आहे एवढाच? नाही, छोटा नॉर्मल आहे जरा. आमचं 3घांचं मान्य करतो. चला, तेवढं तरी मान्य केलं. मग त्यांनी पण काय रागावरती कंट्रोल केला पाहिजे? रागावरती कंट्रोल केला पाहिजे. बाकी स्वभाव चांगला आहे. बरं, या कुटुंबाबद्दल सांगा ना. कसे आहेत दोघे तुमचे? नाही, दोघेही मेवणे छान आहेत. हो ना. त्यांचा स्वभावही चांगला आहे आणि आमच्या पुढे बोलले नाही अजून. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तसं सगळं बरं आहे. दोन्ही मेवणे चांगले आहेत. आजपर्यंत मी कधी आलो तर एक घरात एक बाहेर, कधी माझ्या बरोबर बसलेले नाही आजपर्यंत. हो का? त्यांनी सांगावं कधी. कसं आहे, माझं त्यांना पहिल्यापासून मी स्पष्ट बोलतो, हे आहे ते करायचं, नाही तर नाही करायचं. तसं त्यांनाही ते पटतं आणि ते मला ते घाबरतात. दोघंही मला घाबरतात. नाही, मी काय बोलन काय नाही, पण मी बोलतोच, बरोबर बोलतो की हे करा, नाही तर तुमचा फायदा होईल, नाही तर करू नका. बरं, तुम्ही दोघी आज एकदम शांत दिसताय. मला कधी चिडत असाल असं जराही वाटलं नाही. पण मला सांगा, कसं काय? म्हणजे आता स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला? म्हणजे रागावरती नियंत्रण ठेवणार? हो. आणि तुम्ही सेम. ठेवणार? बरं, वहिनी कशी आहे तुमची? आता सांगा, वहिनीबद्दल बोला. खूप छान आहे. मम्मीपेक्षा आम्हाला ती जास्त जीव लावते. मम्मी तर लावतेच लावते. आई आहे कोणतीही, ती तर लावणारच. पण तिने कोणतीही गोष्ट घेतली तर ती आम्हाला दोघींना पहिले घेणार, माझ्या मुलीला घेणार. तुम्हाला माहिती होतं हे स्टँड प्रकरण? नाही, मला काहीच माहित नाही. तुम्हाला माहिती होतं?
मग तुम्ही सपोर्ट केला? म्हणजे त्याने मला कल्पना दिलेली अशी अशी मुलगी आहे, मला आवडते वगैरे. म्हटलं ठीक आहे, एकदा मी भेटेल, मग बघूया कशी वाटते ते. मग भेटलात तुम्ही हां. आणि मग तुम्ही बोलणं केलं. काय बाबा तुझं झालं? नाही अजून. तू कुठल्या स्टँडवर जातो? नाही नाही ना. काय बाबा कसं वाटतंय तुला? तू एकदम मदत केलीस दादाला. केली म्हणजे कसं आहे, आता त्यांचा पुढे आयुष्य त्यांचं आहे, पुढे दोघांना बरोबर त्यांना जगायचं आहे. प्रत्येकाची चॉईस प्रत्येकाने जपली पाहिजे ना. बरोबर आहे. हेच विचार होते बडे, म्हणून मम्मीला बोललो जाऊ दे ना, त्याच्या मनासारखं त्याला होऊ दे ना. बरोबर आहे. मग तुम्ही कोणाच्या मनासारखं करणार आहे? मम्मीच्या. पण मग त्या दिवशी होती ती कोण होती? काय वहिनीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? वहिनीबद्दल काय नाही, पहिले मी मम्मीला सांगण्याच्या आधी वहिनीने सांगितलं, वहिनी पहिले मला सपोर्ट करतील. पण आता वहिनीच्या स्वभावाबद्दल सांगा. वहिनीचा स्वभाव म्हणजे काय, माझ्या जशा बहिणी आहेत तशा बहिणींप्रमाणेच आमचं नातं आहे. होय ना. पहिली राखी तीच बांधते त्याला. पहिले मला राखी बांधल्याशिवाय नंतर तिकडे जातात माहेरी. या दोघी कशा आहेत? ते दोन्ही आता भाऊजी म्हणतात जरा स्वभाव तापट आहे. आता लहानपणी प्रत्येक मिस्टरांना स्वतःच्या बायकोचा विचार तसेच असतात. माझ्या अटी तर एकदम छान आहेत त्या. कधी भांडायच्या या? नाही, कधीच नाही. कधीच नाही. मग काय इकडनं उंबरठा माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे, तिची ना माझी थोडी भांडणं व्हायची पहिले. कोणाची? माझ्यापेक्षा मोठी आहे. होय ना. स्वभाव खूप छान आहे तिचा, माणुसकीला पण छान आहे, मनमिळाऊ आहे, हसून खेळून सगळ्यांशी एकदम मस्त. आणि तो तर आहेच चांगला, दोघांचं छान आहे, मस्त बॉन्डिंग चांगलं आहे. माझे नातसून दोघी सुना माझ्या चांगल्या आहेत. होय मी ना. चांगली आहे तर त्या पण चांगल्या आहेत. बरोबर. मी वाईट असतो त्या वाईट असत्या. बरोबर आहे. म्हातारा माणूस झाला का तो शून्यातून जमा असतो. आमचा तसा काय नाही. माझं दोन्ही नातू मला चांगलं सांभाळतात. बरं तुमच्या दोघींपैकी आता पैठणीच्या खेळात कोण जाणार हे खाली बसलेले चौघे आहेत ते ठरवणार. के ताई तुझं नाव सांग. वैष्णवी गणेश तोरवे. बरं तू कुठल्या शाळेत आहेस? जेडपी प्रायमरी स्कूल आंबवणे. बर. आणि तू? आराध्या नितेश पाटील. तू कितवीत आहे? 5वीत. तुला कधी कोणी ओरडतं का घरात? मम्मी आणि बाबा दोन्ही पण. मम्मी आणि बाबा. बरं बरं. तुला अभ्यास आवडतो? नाही. नाव सांग. विघ्नेश गणेश तोरवे. काय करतो? शाळेत जातो. बरं मगाशी बाबा म्हणाले की आई खूप रागावते, खरंय का रे? खरंच आहे. खरंच आहे. तुझं नाव काय? प्रज्वल नितेश पाटील. तू मस्ती करतो? हां. मग तुला ओरडत नाही कोण? कोण? दोघं पण. दोघींसाठी या चौघांपैकी 2 जण निवडली जाणार. ती खेळ खेळणार आणि जो जिंकणार त्या वहिनी पुढच्या खेळात जाणार. बघूया काय होणार या खेळात. पहिलं नाव बघूया. आराध्य. कोण आहे? तो. विघ्नेश. तू आत्यासाठी खेळायचं आणि तू आईसाठी खेळायचं. बघूया या दोघांपैकी कोण जिंकणार. ही रिंग आहे आणि त्या ज्या डिस्क आहेत त्या अशा टाकायच्या. हां. आणि टाकलेली डिस्क त्या रिंगमध्ये थांबली पाहिजे. लक्षात ठेवा. 5 संधी आहेत आणि सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची त्या पुढच्या खेळात जाणार. टाक. एक. 5 पैकी तुझी गुणसंख्या 1. 2. अभिनंदन आत्या. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. 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 आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? रागावरती नियंत्रण ठेवेल. ठेवणार? हो हो. काय चेहरा खुल्लाय बघा तिकडे. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. हो. कशी एकदम आनंदातली? हो. पण तुम्ही एरवी पण या कमी बोलतात का हो? नाही, बोलते. बोलतात. पण आज एकदम कमी कमी बोलतायत. हो ना. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही या कुटुंबात आला, कसं स्वागत झालं तुमचं? छान झालं. छान झालं. हो. आणि मग या कुटुंबाबद्दल सांगायचं असेल तर काय सांगणार? सगळे छान आहेत. हां बोला. सासूबाई पण छान आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टीला सपोर्ट करतात. बाबा तुला हे शिकायचं आहे शिक, असं काही एन्जॉय कर, म्हणजे असं. आणि दीर वगैरे सगळे ते पण छान आहेत. असं कधी उलटं नाही बोललं कधी मला, आणि ज्या आईच्या प्रमाणे मानतात. आज मिस कोणाला करताय? मी सासऱ्यांना बघितलं नाही आहे, पण सगळे म्हणतात ते चांगले होते, खूप छान होते, लाड केले असते खूप,
पण मला ते हे भेटले म्हणजे दिसले नाही, मी त्यांना कधी बघितलं पण नाही. सासऱ्यांची आज आठवण काढली तुम्ही. त्यांचा आशीर्वाद आहे या घरावर आणि कायम तो राहणार आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा सगळ्यांची मागेन, कारण की काय चुकलं असेल रागाच्या ह्याच्यात काय बोलले असेल तर सॉरी. तुम्ही चुकलं असेल माझं काय तर सॉरी सगळ्यांना. तुम्ही आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल कुठला करणार? राग कमी करेन मी, हां पण थोडं माझ्या मनासारखं पण वागायला पाहिजे. हां, कंडिशन आहे. राग मी त्याच अटीवर कमी करीन जर तुम्ही माझ्या मनासारखं वागलात तर. म्हणजे कळलं मी का? काय वाईट गोष्टी नाही सांगत, चांगलंच सांगते. थोडंफार आपलं होतं. दोघींनी आज एक निर्णय घेतलाय की बाबा रागावरती नियंत्रण ठेवणार. हो. आता आजच्या खेळात पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. हा एक झारा दिलाय, त्या झाऱ्यामध्ये चेंडू ठेवायचा आणि तो चेंडू उडवायचा आणि तो बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 चेंडू तुमच्यासाठी, 10 चेंडू त्यांच्यासाठी. 1 2 3. 1 2 1 2 3 4 5 6. आता वहिनी तुमच्यासाठी. 1 2. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होतो आहे. आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर ही संकल्पना घेऊन होम मिनिस्टर सज्ज झालेला आहे. कारण नात्यापलीकडचं नातं जपणाऱ्या या सगळ्या माऊली ज्यांना आपण बघणार आहोत होम मिनिस्टरच्या नवरात्र विशेष भागामध्ये, त्या पाहायला विसरू नका. नवरात्र विशेषचा प्रत्येक भाग. या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देऊन यांच्या सुखासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.